विपरीत करणी. विपरीत करणी खरं तर याला मुद्रा असं म्हटलेलं आहे. मुद्रांमधील एक महत्त्वाची मुद्रा म्हणून विपरीत करणीस मानले जातं. सर्वांगासनाची पूर्वतयारी म्हणूनही विपरीत करणीला मानले जातं. विपरीत करणी आता बघूया आपण कशा पद्धतीनं करायची आहे. दोन्ही पाय जुळवायचे, हात जुळवायचे, श्वास घ्या, श्वास सोडा. 45 अंशाच्या कोणामध्ये वरती पाय उचलायचे आहेत, 90 अंशाच्या कोणामध्ये पाय वरती उचलायचे आहेत. हळुवारपणे पाय पाठीमागे घ्या आणि हळुवारपणे दोन्ही पायाचे अंगठे आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेमध्ये आल्यानंतर विपरीत करणी हे होते. पूर्णपणे शरीराचा बॅलन्स हा खांद्यांवरती आणि डोक्यावरती विभागला जातो आहे. गुरुत्व मध्य खाली उतरलेला आहे. विपरीत करणीमध्ये श्वासोश्वासावरती लक्ष द्यायचं आहे. पोटाची हालचाल होते, पाठीच्या मणक्याला व्यायाम मिळतोय, खांद्याच्या सांध्याला व्यायाम मिळतोय. अतिशय महत्त्वाची अशी विपरीत करणी आहे. विपरीत करणी म्हणजे विरुद्ध दिशेला वरती पाय, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला वरती पाय उचलायचे. विपरीत करणीमध्ये प्रामुख्यानं हृदयाला होणारा जो काही रक्तपुरवठा आहे हा या ठिकाणी हृदय न्यूट्रल होत आहे, म्हणून या ठिकाणी त्याला ब्लड खेचावं लागत नाही, तर पायाकडनं ब्लड आपोआप हृदयाकडे येत आहे. त्यामुळं न्यूट्रल अवस्थेमध्ये हृदयाला या ठिकाणी विश्रांती मिळते. हळुवारपणे पाठीचा एक एक मणका टेकवत पाठीमागे यायचं आहे. रिलॅक्स.